उगवत्या सांदा मावळत्या दिसा अशा प्रकारचं एक सामवेदी गीत आहे. त्यानुसार की ज्या वेळेला सूर्य मावळत असतो त्यावेळेला चंद्र उगवत असतो. म्हणजे एखादी महान व्यक्ती अस्ताला गेली म्हणून संपूर्ण जगात काळोख पसरत नाही. परमेश्वर ह्या जगामध्ये त्याचं कार्य सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा दैदिप्यमान असे स्त्री पुरुष निर्माण करत असतो. संत स्टीफनला ठार करण्यात आलं आणि त्याला ठार करणाऱ्या लोकांना वाटलं आता हा धर्म संपला. परंतु एकीकडे त्याला ठार करणारे यहुदी जसे होते तसेच दुसरीकडे भक्तिमान माणसं त्याला नेऊन पुरतात आणि त्याच्यासाठी फार शोक करतात. परंतु तरी देखील अशाही लोकांना त्रास देण्यासाठी शौल नावाचा तरुण घरोघरी जातो. पुरुषांना आणि स्त्रियांना धरून आणून तुरुंगात टाकतो. प्रसंग मोठा बाका आहे. यरुशलेमच्या मंडळीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये छळ सुरू झालेला आहे. परंतु अशा प्रकारचा छळ ही ख्रिस्त सभेच्या सुरुवातीपासूनची सूचक अशी गोष्ट आहे की रक्तसाक्षांचं रक्त हे श्रद्धेचं बीज आहे. अगदी त्याप्रमाणे स्टीफन मरण पावला म्हणून ख्रिस्ती श्रद्धा पायदळी तुडवली गेली नाही, नामशेष झाली नाही. तर उलट स्टीफन पडद्याआड जाताबरोबर फिलिप आता पडद्या पुढे येतो, व्यासपीठावरती येतो, शोमरोनासारख्या ठिकाणी जातो, ख्रिस्ताची घोषणा करतो. फिलिप्पाचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदाय त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे मनपूर्वक लक्ष देतो आणि अशुद्ध आत्मे ज्यांना लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून जातात. पुष्कळ पक्षघाती माणसे आणि पांगळी माणसे बरी होतात. अशा प्रकारे त्या नगरात आनंदी आनंद पसरतो. 3 प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. एकीकडे स्टीफनचा छळ करणारे यहुदी, तर दुसरीकडे भक्तिमान माणसं स्टीफनसाठी शोक करतात. एकीकडे संत फिलिप शोमरोनसारख्या शहरात जाऊन परमेश्वराची सुवार्ता पसरवतो, तर दुसरीकडे संत पॉल की पूर्वाश्रमीचा शौल होता तो मंडळीला हैराण करू लागतो. आणि अशा पार्श्वभूमीवरती एवढी सगळी अद्भुत चिन्हे घडतात की सुरुवातीला शोक आहे परंतु शेवटी मात्र आनंदी आनंद आहे. ह्याचा अर्थ इतकाच आहे की परमेश्वराच्या राज्यामध्ये सदैव दुःखाचीच छाया पसरलेली असते असं नाही, की ज्या वेळेला त्या ठिकाणी दुःखाची छाया पसरलेली असते अशाही पार्श्वभूमीवरती साक्षात परमेश्वर अशी माणसं पाठवतो की पुन्हा एकदा त्या ठिकाणी आनंदी आनंद पसरत राहतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो बघा, की मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ एवढाच आहे की परमेश्वराकडे जाणारा माणूस सदैव दुःखाच्या आणि शोकाच्या, छळाच्या आणि संकटाच्या छायेमध्ये वावरत राहत नाही, तर परमेश्वर त्याला दैदिप्यमान अशा प्रकाशाच्या राज्यात नेण्यासाठी आपली माणसं पाठवत असतो. आपल्या जीवनामध्ये अशा परस्पर विरोधी घटना जेव्हा घडत असतात तेव्हा आपला प्रतिसाद काय असतो तपासून पाहूया.